पीक विमा खरीप हंगाम 2025 मधील पीक कापणी प्रयोगाची जी अंतिम भरपाई आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, महाराष्ट्रामध्ये जवळपास 30 ते 33 जिल्ह्यामधील जी भरपाई आहे ही निश्चित करण्यात आलेली आहे. पीक कापणी प्रयोगाच्या अंती जी मागच्या वर्षीपासून पीक कापणी प्रयोगानुसार देण्यात येणारी पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यानुसार. तर आता त्यामध्ये खऱ्या अर्थाने या 30 ते 33 जिल्ह्यांकरिता 1219 कोटी रुपये एवढी रक्कम आलेली आहे आणि त्यामध्ये त्यापैकी सुद्धा आपल्या विदर्भाकरिता जवळपास 62,53,00,000 रुपये एवढी रक्कम दाखवण्यात येत आहे. ही मोजकी माहिती अजून पूर्ण झालेलं नाहीये. संपूर्ण वेगवेगळ्या जिल्ह्याची चारही पाचही आपल्या भागाची विभागाची जी माहिती आहे, अपडेट आहे, खूप ताबडतोब लवकरात लवकर मिळणार आहे. त्यानुसारच आपण गेल्या आठवड्याभरापासून पीक विम्याची माहिती देत आहे आणि आता इथून पुढे आपण पीक विम्यासंदर्भातली जी शृंखला राबवणार आहे त्यानुसार आज या व्हिडिओच्या माध्यमातून एका जिल्ह्याची माहिती घेणार आहे. त्यानंतर रोज प्रयत्न असणार आहे आपला की एक जिल्हा घ्यायचा आहे, त्या जिल्ह्याची जी परिस्थिती आहे, जे स्टेटस आहे, किती शेतकऱ्यांना मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कशातून मिळणार, कसं काय, या गोष्टीचा आपला प्रयत्न असणार आहे शेतकरी मित्रांनो. जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर काय परिस्थिती आहे, कोणते मंडळ आहेत, या सर्व गोष्टींनुसार आपण तो घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानुसार बघा या व्हिडिओच्या माध्यमातून अकोला या जिल्ह्याकरिता 1,54,00,000 रुपये एवढी तरतूद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आणि महत्वाचा विषय म्हणजे ही रक्कम फक्त आणि फक्त निम्म्या प्रमाणात आहे, म्हणजे अजून ही रक्कम चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही वाढू शकते आणि ही अजून रक्कम वाढणार सुद्धा आहे शेतकरी मित्रांनो. ही अंतिम रक्कम नाहीये. तर लवकरच भेटूया अजून वेगवेगळ्या जिल्ह्यातील सर्व मंडळातील सविस्तर माहिती घेऊन आणि अजून एका जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातली अपडेट घेऊन. त्यानुसार तुम्ही तुमचा कोणता जिल्हा आहे, तुमच्या जिल्ह्यामधील काय परिस्थिती आहे ते सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि अजून या व्हिडिओच्या माध्यमातून परत एक तुम्हा सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो, माझा पीक विम्याचा कोणताही व्हिडिओ आल्याच्या नंतर 4-5 मिनिटाचा व्हिडिओ असतो, व्हिडिओ बघत जा. व्हिडिओ न बघता बॅनर किंवा थंबनेल बघूनच काही शेतकरी कमेंट करतात, काही शेतकरी फेक आहे, खोटं आहे, यांना माहिती नाही. माझं त्यांना सर्वांना आव्हान आहे की तुम्हाला जर वाटत असेल ही माहिती खोटी आहे तर 100% तुम्ही त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये फेसबुकच्या व्हिडिओ टाका, तुमची माहिती सांगा. तुमच्याकडे खरी माहिती असेल तर ती खरी माहिती मिळू द्या. सर्व महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा खरी माहिती मिळेल. माझी माहिती फेक आहे हे तुम्हाला लक्षात आलं, याचा अर्थ तुमच्याकडे खरी माहिती आहे, तर नक्कीच तुम्ही सुद्धा ती माहिती शेअर करू शकता मित्रांनो. तुम्ही ती माहिती शेअर केली, तुमच्याकडे जी माहिती असेल, ज्या जिल्ह्याची, ज्या तालुक्यातील, ज्या मंडळातील माहिती असेल, शेअर करण्याचा प्रयत्न करा किंवा 4-2-40 वळीमध्ये लिहून स्पष्ट सांगा की त्या जिल्ह्यातील काय परिस्थिती आहे. माझ्याकडून जर खरोखरच चूक झाली किंवा माझी माहिती खोटी असले तर मी परत माहिती जमा करून तुमच्यापर्यंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर खरी ती माहिती मिळाली जुळाली तर तशी माहिती देण्याचा प्रयत्न करेल शेतकरी मित्रांनो. बघा शेतकरी मित्रांनो, वेगवेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी पदाधिकारी, शेतकरी कार्यकर्ते, शेतकरी नेते, शेतकरी खऱ्या अर्थाने त्यांच्या पीक विम्याकरिता भांडत आहे, आंदोलनं, मोर्चे, बैठका घेत आहे, निवेदनं देत आहे. तेव्हा कुठे त्या बांधवांच्या, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं त्यांचं अनुदान जमा होण्याकरिताचे मार्ग मोकळे होत आहेत आणि जमा होत आहेत. आता हा झाला अकोल्याचा व्हिडिओ. यानंतर सुद्धा वेळप्रसंगी एक गुड बातमी, चांगली बातमी किंवा त्या जिल्ह्यातील, त्या मंडळातील स्टेटस काय आहे, काय परिस्थिती आहे, या संदर्भातली बातमी घेऊन अजून एक आपला व्हिडिओ लवकरच येणार आहे. त्या व्हिडिओच्या नंतर सुद्धा तुम्ही सांगू शकता की तुम्हाला कुठली माहिती हवी. माझा प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आणि कमेंटची प्रतिक्रिया देत असताना सांगणं आहे, मी वेगवेगळ्या जिल्ह्यातील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे, संकलन करत आहे, त्याचा फॉलोअप अधिकाऱ्यांशी, कर्मचाऱ्यांशी, प्रतिनिधीशी बोलून घेत आहे आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो. खऱ्या अर्थाने मागच्या वर्षी जो पीक विमा मंजूर झाला आणि आता विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी जे आकडे सांगितले त्यानुसार खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त 150 कोटी रुपयाचा पीक विमा मिळणे बाकी आहे अशी माहिती समोर येत आहे. तरी सुद्धा आपण जे पीक कापणी प्रयोगाच्या अंती आणि मागच्या 5-7 वर्षातलं जे नियम यांनी लावलेला आहे, उत्पन्न, उंबरठा उत्पादन, यानुसार ज्या जशी जशी अपडेट येईल, आकडे समोर येतील, रक्कमा समोर येतील, त्यानुसार आपला सर्वांपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, पीक विम्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अकोला जिल्ह्याची माहिती दिलेली आहे आणि महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या अनुदानाच्या त्यांच्या रकमा संदर्भात, वाढण्यासंदर्भात जी माहिती दिलेली आहे, आशा करतो तुमच्याकरिता नक्कीच लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल. तर
अशीच विश्वासार्ह माहिती आपणा सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून पीक विम्या संदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट मी आपणा सर्वांपर्यंत वेळोवेळी पोहोचवू शकेल शेतकरी मित्रांनो. आणि हा व्हिडिओ सुद्धा सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना पीक विम्या संदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट इथून पुढे सुद्धा मिळत राहील शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन उपयोगी तुमच्या आमच्या माहिती सोबत. आणि मी माझ्या व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि एका नवीन व्हिडिओमध्ये 100% हमखास आणतोच. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमी सोबत. तर पीक विम्या संदर्भातली माहिती मिळण्याकरिता भेटूया लवकरच.